नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत खोबऱ्याची एकदम मस्त अशी चटणी करणार आहोत। एकदम चविष्ट अशी ही चटणी तयार होते। तर आता आपण त्याची रेसिपी पाहून घेऊया। आता इथे मी ओलं नारळ घेतलेला आहे आणि त्याचा किस करून टाकलेला आहे। त्याचा किस मी मिक्सरला बारीक केलेला होता। आता या ठिकाणी आपण ते खोबऱ्याचा जो किस आहे तो छान आपण भाजून घ्यायचा आहे। थोडासा त्याचा कलर आपल्याला चेंज होईपर्यंत असं फिरवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो गॅसच्या फ्लेमवरतीच आपल्याला ते चांगले भाजून घ्यायचे आहे। आता इथे आपले खोबऱ्याचा किस भाजून झालेला आहे। आता त्यानंतर मी इथे जिरे आणि थोडे लसणाचे जे काप होते ते भाजून घेतलेले आहे तव्यावरती। आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला त्यात थोडे तिखट टाकायचे आहे। आपल्या चवीनुसार आपण त्यात तिखट टाकायचे आहे। तुम्हाला जेवढे तिखट लागत असेल त्या पद्धतीने तुम्ही त्यात टाकायचे आहे। चवीनुसार आपण मीठ पण टाकून द्यायचे आहे। नंतर हे मिक्सरला आपल्याला चांगले फिरवून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी चटणी झालेली आहे। जास्त बारीकही झालेली नाही आणि जास्त जाडही ठेवले नाही। आपण एकदम मीडियम साईजची चटणी आपली तयार झालेली आहे। अतिशय स्वादिष्ट अशी ही चटणी तयार होते। म्हणजे आपण भाजी जरी केलेली असेल तरी आपल्याला तोंडी लावायला ही चटणी एकदम मस्त अशी आहे, किंवा भाजी जरी नसेल तर पोळीबरोबर देखील आपण ही चटणी खाऊ शकतो। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।